हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे रामनवमी. थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल काय, त्याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की आज काय स्पेशल आहे. तर आज रामनवमी स्पेशल आम्ही काय काय केलं, काय काय नाही. चला तर मग बघूया पुढे काय काय करतो आम्ही, आजचा आम्ही दिवस कसा घालवला. तर आज रामनवमी असल्यामुळे आम्ही गोड आणि तिखट दशम्या बनवल्या होत्या. गोड आणि तिखट दशम्या आणि त्याच्यासोबत तीळ आणि खोबऱ्याची चटणी हे आम्ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केलं होतं. तर मी ताट बनवलं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि देवाला नैवेद्य घेऊन वर आली. कारण आमचं देवघर वरती बनवलेलं आहे ना, मग देवाला नैवेद्य वरती दाखवायला आली. तर काकांनी आमच्या पूजा केलेलीच होती. मग पूजा वगैरे झालेली होती. मी अगरबत्ती दिवा लावला, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यावरनं पाणी वगैरे फिरून घेतलं. देवाला आराधना केली की तुम्ही या आमचा नैवेद्य खाण्यासाठी. तर मग तिथं पाया वगैरे केले, श्रीरामचंद्रांची पूजा अर्चा केली, घंटी वाजून त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी नैवेद्य दाखवला आहे, तर तो तुम्ही खाऊन घ्या. आणि तिथून खाली घेऊन आली नैवेद्य. मग आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग निघालो आम्ही आमच्या घराजवळ असणाऱ्या साईबाबाच्या मंदिरात. ह्या आहे कपिल यांची मावस बहीण. त्या मी आणि आई आम्ही तिघीजणी निघालो. ऊन तर इतकं होतं बापरे, उन्हाच्याने तर खूपच त्रास होत होता. पण डोक्याला स्कार्फ बांधला आणि आम्ही आलो साईबाबा मंदिरामध्ये. हे बघा, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे माझ्या घरापासनं साईबाबा मंदिर. तिथं महाप्रसाद असतो दर रामनवमीला. आणि मग आम्ही तर जेवण करूनच गेलेलो होतो, पण मग म्हटलं जाऊ दर्शनाला, रामजन्म झालेला होता. तर बघा किती सुंदर मंदिर सजवलेलं आहे साईबाबांचं. साईबाबांवर तर आमची श्रद्धा आहेच. मग गेलो तिथं, सत्यनारायणची पूजाही मांडलेली होती. तिथंही प्रसाद वगैरे घेतला. मग थोडा थोडा आम्ही 2 घास त्यांनी सांगितलं घ्या घ्या. मग आम्ही 2 घास तिथं महाप्रसादाचे घेतले. रामाचा पाळणा हलवला आणि आम्ही मस्त तिथं फोटो वगैरे काढले. मंदिरामध्ये जरा वेळ बसलो आणि घरी आलो. मग आता संध्याकाळ झालेली होती. मग आम्ही चाललो गावातल्या राम मंदिरात. राम मंदिरात खूप छान असं डेकोरेशन होतं. हे बघा, हे आहे बालाजी गल्लीमधलं राम मंदिर. किती सुंदर सजवलेलं आहे बघा. हे सगळीकडं रोषणाई वगैरे केलेली होती, रंगीत लाईट लावलेल्या होत्या. तिथं गाण्यांचा प्रोग्रामही चालू होणार होता, पण आम्ही गेलो तेव्हा ते चालू नव्हतं झालेलं. हे बघा, हे बालाजी मंदिर आहे, बालाजी गल्लीतलं रामाचं मंदिर आहे. किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. कपडे तर इतके सुंदर होते, आकर्षक, बघण्यासारखे. दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे एक मुलगा पंजेरी वाटत होता. वेदला सांगितलं पंजेरी घे, तर आम्ही सगळ्यांनी तिथून पंजेरी घेतली. इतकी सुंदर पंजेरी असते. पंजेरी खाण्याचं महत्त्वच वेगळं आहे काही. इतकी छान लागते ना ती पंजेरी की बस. मग ते प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून निघालो आणि आम्ही पोचलो बंड्याराम रामाच्या मंदिरामध्ये. ते आहे आझाद चौक, सोनी पैठणीच्या जवळ. हे बघा, मी तर ते नाव ऐकूनच मी म्हणजे सासूबाईंना प्रश्न केला घरी येऊन की त्याचं नाव असं बंड्याराम म्हणून कावर पडलं आहे. तर ते बोलले हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडणं चालू होते ना, तेव्हा ते राम मंदिर बांधले. मग तेव्हा तो बंड पुकारण्यात आला म्हणून त्याचं नाव पडले बंड्याराम राम मंदिर. मग ते बघा, आम्ही तिथं आलो. किती पुरातन मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर होतं ना. मग तिथून आम्ही आझाद चौकामध्ये आलो. सगळेजण आहे ना त्या मिरवणुकीची वाट बघत होते. पोलिसांचाही खूप कडक बंदोबस्त होता तिथं. इतके आम्ही जाण्याच्या आधीच इतकी गर्दी होती, बाप रे बाप. हे बघा, आली मिरवणूक. इतकी सुंदर मिरवणूक होती ना की बस. तिथं DJ वगैरे ठेवलेले होते. त्या DJमध्ये तर इतके सुंदर सुंदर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे लावलेले होते. परत राम भगवानाचे गाणे लागलेले होते, हनुमानाचे गाणे लागलेले होते. इतके सुंदर सुंदर गाणे होते ना की ते ऐकून आहे ना आपल्याला नाचायला होत होतं. पण कसं आहे, आता महिलांचा सहभाग आहे ना येवल्यामध्ये खूप कमी असतो पुरुषांच्या मते. त्याच्यामुळं काही महिलांमुळं आपल्यालाही म्हणजे नाही का थोडं माघार घ्यायला लागते. महिलांनीही यायला पाहिजे, हिंदुत्वाचं हे केलं पाहिजे. बघा किती सुंदर, सगळे लहान मोठे माणसं त्याचा आनंद घेत आहे. पूर्ण चौकामध्ये असे आपले भगवे झेंडे लावलेले होते.
कशावर राम लिहिलेलं होतं तर कशावर काय लिहिलेलं होतं. हे बघा किती सुंदर सगळेजण एन्जॉय करताय. लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला आहे रामनवमीचा. आणि हे असं आहे ना, हिंदूचा प्रचार प्रसार झालाच पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळा सांगत असते की मुलांना आपल्या हिंदू चालीरीती दाखवा. हे बघा आल्या प्रभू श्रीराम आणि त्यांचे परममित्र हनुमानजी. त्यांचं इतकं सुंदर इतकी मोठी मूर्त होती ना ही, की खूपच मोठी होती. जवळजवळ 15-1 फुटाची मूर्ती असेल ती. आणि त्यांच्या मागे होते हनुमानजी. आता हे बघा राम, लक्ष्मण आणि सीता, हेही म्हणजे हे ओरिजिनल आहेत बरं का. आणि हे राम लक्ष्मण आहे ना, ते जसे जुळे भाऊच वाटत होते मला. आणि सीता मैया त्यांच्या जवळ बसलेली होती. जेव्हा मी तिथं फोटो काढायला गेले ना, त्यांचं लक्ष नव्हतं. पण नंतर लक्ष्मणांचं लक्ष गेलं आणि त्यांनी रामांना सांगितलं इकडे बघा. मग ते बघा कसे मस्त फोटोमध्ये बघताय. नंतर आम्ही गेलो श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तिथं अयोध्येतले रामांना विराजित केलेलं होतं आणि तो पाळणा मस्त असा सजवलेला होता. फोटो वगैरे काढले छान मस्त असे आणि खूप एन्जॉय केला आजचा दिवस. प्रभू श्री रामचंद्र की जय. तुम्हीही तुमचा एन्जॉय केला असेल रामनवमीचा. मस्त घरामध्ये सगळं व्यवस्थित त्यांची पूजा अर्चा केली असेल. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.